मित्रांनो, जी स्त्री देवघरात तांदळाचा दिवा लावते तिच्या घरात साक्षात देव वास करतात. घरात पैसे येण्याचा मार्ग मोकळा होतो आणि अशा स्त्रीच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरते. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, पैसा सुख समृद्धी हा दिवा खेचून आणतो. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. पण तुम्ही कधी तांदळाचा दिवा लावण्याबद्दल ऐकले आहे का? धर्मशास्त्रानुसार असे मानले जाते की तांदळाचा दिवा लावल्याने घरात देवतांचा वास होतो आणि ज्या घरातील स्त्रिया तांदळाचा दिवा लावतात त्या घरात साक्षात भगवंत वास करतो. हा तांदळाचा दिवा घरात सुख समृद्धी आणि पैसा येण्याचे सर्व मार्ग मोकळे करतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर करतो. कारण तांदूळ हे समृद्धी आणि लक्ष्मीचे प्रतीक मानले जातात. म्हणून जेव्हा आपण तांदळावर दिवा लावतो तेव्हा तो दिवा केवळ प्रकाश देत नाही, तर घरात धन, सुख आणि शांतीचे वातावरणसुद्धा निर्माण करतो. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ज्या घरात नियमित दिवा लावला जातो त्या घरात देवतांची कृपा कायम राहते. पण जर तो दिवा तांदळावर लावला असेल तर त्याचे पुण्य आणि प्रभाव आणखी वाढतो. पण हा दिवा कधी आणि कसा लावायचा आणि तो लावताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? तर मित्रांनो, सर्वात आधी एक छोटी ताटली किंवा वाटी घ्या. त्यामध्ये स्वच्छ तांदूळ ठेवा. लक्षात ठेवा, तांदूळ तुटलेले नसावेत. आता त्या तांदळाच्या मध्यभागी एक छोटा तेलाचा दिवा ठेवा. दिव्यामध्ये तिळाचे तेल किंवा गाईचे तूप वापरले तर ते अधिक शुभ मानले जाते. हा दिवा घरात रोज लावाल तर घरातील नकारात्मकता निघून जाऊन घरात सात्विक ऊर्जा निर्माण होईल आणि अशा घरात लक्ष्मी धावतच येईल. तांदळाचा दिवा लावण्यासाठी शुक्रवार, सोमवार आणि पौर्णिमा हे दिवस विशेष शुभ मानले जातात. विशेषतः शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी हा उपाय केला तर घरात धन आणि समृद्धी वाढत जाते. दिवा लावताना मनात चांगले विचार ठेवा आणि देवाकडे प्रार्थना करा की आपल्या घरात सुख, शांती आणि समृद्धी कायम राहो. आपल्या हिंदू धर्मात तांदळाला अत्यंत पवित्र मानले जाते. कारण तांदूळ हा केवळ अन्न नसून तो समृद्धी, अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मीचे प्रतीक मानला जातो. पुराणांमध्ये असे सांगितले आहे की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा अनेक दिव्य वस्तू प्रकट झाल्या. त्याचवेळी देवी लक्ष्मी प्रकट झाल्या आणि त्यांनी संपूर्ण सृष्टीला समृद्धीचे वरदान दिले. असे मानले जाते की जिथे अन्नाची कदर केली जाते तिथे धान्याचा आदर केला जातो. त्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो. कारण तांदूळ म्हणजे अन्नपूर्णतेचे आणि संपन्नतेचे प्रतीक आहेत. धर्मग्रंथांमध्ये असंही सांगितले आहे की ज्या घरातील स्त्रिया धान्याचा आदर करतात आणि देवपूजेमध्ये तांदळाचा योग्य उपयोग करतात त्या घरात कधीही अन्न आणि पैशाची कमी पडत नाही. अशा स्त्रियांना देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. कारण त्या घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवतात. ज्या घरात स्त्रिया श्रद्धेने पूजा करतात त्या घरात लक्ष्मी स्वतः पाणी भरते. मित्रांनो, काही वेळा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, भांडणं वाढतात, पैसा टिकत नाही, कामांमध्ये अडथळे येतात. अशा वेळी तांदळाचे काही खास उपाय खूप प्रभावी मानले जातात. त्यापैकी एक असा आहे की उंबरठ्यावर तांदूळ ठेवणे. घराच्या मुख्य दरवाजाजवळ थोडे तांदूळ ठेवले तर घरात येणारी नकारात्मक ऊर्जा कमी होते. नंबर 2, तांदूळ आणि कापूर. रात्री देवासमोर तांदळावर कापूर ठेवून ते जाळल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. ज्या घरातील स्त्रिया श्रद्धेने रोज देवपूजा करतात आणि तांदळाचा आदर करतात
त्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहतो असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली? आवडली असल्यास इतरांमध्ये नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.